आरक्षण दिलं, तुम्ही स्वतःचा लाभ घेतला, परंतु आमच्यासाठी काही ठेवलं नाही, तर तुमच्यासारखे नालायक तुम्हीच आहेत असं भविष्यात आपल्याला आपले येणारी पिढी म्हटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आजपर्यंतचा इतिहासामध्ये चर्मकार समाज हा बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढलेला आहे. चळवळीमध्ये मोठा सहभाग आपल्या समाजाचा आहे. बाबासाहेबांच्या नंतर ही चळवळ प्रामुख्याने कांचकान साहेबांनी उत्तर भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये ही चळवळ पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. आणि आजही महाराष्ट्रापेक्षाही उत्तर भारतामध्ये, पंजाबमध्ये, काश्मीरमध्ये चर्मकार समाज हा या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात उतरलेला आहे. परंतु दुर्दैवानं महाराष्ट्रात त्या प्रमाणात चर्मकार समाज थोडासा मागे आहे. आता आपल्याला एक चांगली संधी आलेली आहे की बौद्ध समाज तर लढतोच आहे, आपल्याला प्रश्न मान्यच करावा लागेल. आता त्यांच्या खांद्याला खांदा लावून काढून आम्ही सुद्धा त्या चळवळीमध्ये सहभागी आहोत. बाबासाहेबांच्या चळवळीचे आम्ही पण लाभधारक आहोत आणि आम्ही चळवळ किंवा ही संधी वाचण्यासाठी आम्ही सुद्धा लढत आहोत हे सिद्ध करण्याची आता वेळ आलेली आहे. 29 तारखेला तुला सगळ्याला माहीत आहे की बुलढाणामध्ये महामोर्चा निघणार आहे. त्या महामोर्चामध्ये आपला समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला पाहिजे. हे आपण वेळोवेळी आपण बुलढाण्यात आपण जेव्हा राधाताई उंबरकर यांच्यावर जे घटना झाली नागबाची, त्यावेळेला आपण प्रचंड मोठ्या संख्येने मोर्चा काढला होता, आंदोलन केलं होतं. तशाच प्रकारची ताकद आपल्याला यावेळेस दाखवायची आहे आणि आपला सुद्धा सहभाग त्यामध्ये महत्त्वाचा नोंदवायचा आहे. याकरिता दादासाहेब ठाकरे असतील आणि बाळासाहेब असतील सगळे मंडळी खेळत आहे. प्रचार प्रसार सुरू आहे. खेड्यापाड्याला सर्वांना पोहोचतो होतो, अजून काही ठिकाणी आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे. तेव्हा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की बुलढाणा शहरामध्ये आपापल्या वार्डामध्ये हे पॉम्पलेट आता शक्य नाही प्रत्येका ठिकाणी आम्हाला सुद्धा आपल्या एक मला जाणं जर आपण याचं डिवायडेशन करून घेतलं की आमच्या वार्डाची आमच्या भागाची जबाबदारी मी घेतो. आणि चिखलीसाठी एक मोठं सेंटर आहे शाळेचं आहे, तर तिथे सुद्धा आपल्याला हे पॉम्पलेट मोठ्या प्रमाणात पाठ द्यायचे कारण रेट कमी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आणि दुसरं एक माध्यम असं आहे की आपण सोशल माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करतोच आहोत. परंतु जर आपण प्रत्येकानं आपल्या 10 विशेष नातेवाईकांना किंवा मित्रपरिवाराला फोन केला किंवा आमच्या विषयी मोर्चा आहे, तुम्ही या मोर्चामध्ये 19 तारखेला, तर तो सुद्धा एक मोठा इम्पॅक्ट. प्रत्येकाचे 50-50 नातेवाईक सहज आहे, सहज 50 नातेवाईकांना फोन करू शकतो. 50 नातेवाईकांना फोन केला तर ते फक्त 50 येणार नाही, 25 येतील, 10-20 येतील. आणि विशेषतः बुलढाणा शहरातल्या सर्व समाज बांधवांची नम्र विनंती आहे की या वेळेला आपण आपल्या घरातला प्रत्येक ज्याला चालता येते, समज जो आजार नाही, वेळ नाही, त्या प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक आपले मुलं असतील, नातवंड असतील, सुना असतील, आपल्या पत्नी असेल, जे काय आपल्या घरामध्ये असेल त्यांनी प्रत्येकाने बाहेर पडणं गरजेचं आहे. तुम्ही बघा बौद्ध समाज प्रत्येकाच्या आंदोलनामध्ये असेल, जर रस्त्यावरती असतो, त्यांच्या बाया असतात, माणसं असतात, म्हातारी माणसं असतात, मग आपण किती दिवस आता हे असं फक्त लाभच घेत राहणार आणि लढत ते राहणार, आंदोलन ते करत राहणार आणि आपण लाभच होत राहू. अशा प्रकारची आपण किती दिवस गोष्टी ऐकत राहायच्या त्यांच्याकडून. आणि आपण पण सिद्ध केलं पाहिजे की आम्ही पण त्या चळवळीमध्ये आहोत. तेव्हा माझी नम्र विनंती आहे यावेळेला की आपण आपले नातेवाईक आणि सगळे मुलं बाळं या सगळ्यांना, लहान लहान मुलं त्यांनाही घेऊन या, कारण त्यांचा सुद्धा ते संस्कार पडणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो की आपल्या मुलांना फक्त एकच संस्कार आहे की शाळा एक शाळा, शाळा म्हणजे शाळा. कुठे शाळेत आला क्लासला आणि क्लासला आला की अभ्यासाला. त्याच्यामुळे त्याला सोशल अवेअरनेस नाही, त्याला चुलत मामा माहीत नाही, त्याला आत्या माहीत नाही, त्याला काका माहीत नाही, त्याला समाज माहीत नाही. आणि उद्या मग काय होईल की दुर्दैवानं असं होऊ नये, पण दुर्दैवानं एकच मोठा होईल आणि अनेक प्रकार म्हणून आपल्या घरात सोशल बनवणं. कारण सोशल समजा आपण मला मोटरसायकल उडान चालत असेल तर मी त्याला दिसलो तो सांगेल त्याला माळी काका दिसले, माझ्या पप्पाला फोन करते, त्याला माळी काका माहीत असले पाहिजे. तो एखाद्या वेळेस सिगारेट पित असेल, तुमच्या म्हणून बोलते जनरल माझ्या नाव झालं होते की तो सिगारेट पित असेल, कुठं बाहेर पित असेल, असं कुठं बोलणं घेऊन फिरत असेल तर त्याला समाजातील लोक दिसले तर चेक बसेल एक प्रकारचं. म्हणून आपण सामाजिक बनवणं हे अत्यंत आवश्यक आहे. मी या ठिकाणी खास 3 लोकांचं अभिनंदन केलं चालू नाही, त्यांचं रामशेठ भवाळे साहेबांचं आणि गौरी साहेबांचं की नेहमी आपल्या पत्नीला सोबतच आणतात समजा त्याचं खरोखर या ठिकाणी ड्रायव्हरला पण अभिनंदन करूया. त्यांच्यापासून आपण काही शिकलं पाहिजे. आपल्या बाळांना महाराणी आहे का सुद्धा माझी बाई म्हणजे महाराणी म्हणजे घोषात राहील का, पडत राहील का, आणि जेव्हा हे आंदोलन होतील किंवा अन्याय अत्याचार होईल तेव्हा मग काय
आपण समाजामध्ये आलो आपल्या मुलं आपल्या पत्नीला आपलं चांभार म्हणतोय असं होतं ना, असं वाटतं ते पद्धत चुकीचं आहे. चांभार आपले कास्ट आपलं कास्ट रूट आपल्याला चालतंय, आपल्याला राजकीय जागा चालतात, आदर्शित चालते, पण चळवळ चालत नाही. माफ करा चुकीचं बोलत असं कदाचित समजा, परंतु हे वास्तव आहे. आणि आता ही निर्णायक वेळ आलेली आहे. कारण इतकं संघात संपलं, आरक्षण संपलं की मग आपल्याला काहीच अर्थ नाही, कोणी तुम्हाला काहीच. आणि SIR जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी केलं असेल चांगला त्यांचं कॅम्पेनिंग करत आहे. अजूनही वेळ तुम्ही आपल्याला 10 वाढवलेली आहे. त्यावेळेस सुद्धा आपल्या मुलांचं आपलं त्या मतदार यादीमध्ये सुद्धा नाव नोंदवणं अत्यंत आवश्यक आहे. तो सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. तर कदाचित माझं काही चुकलं असेल तर मी क्षमा मागतो. परंतु 29 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये आपण या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सहभागी व्हावं ही परत एकदा आपल्या चरणी नम्र अशा प्रकारची विनंती करतो आणि सांगतो. यानंतर